आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सांगलीत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात हंटर मोर्चा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा या मागणीसाठी मोर्चा। डोंबिवली स्थानकाच्या समस्यांबाबत युवा सेना आक्रमक, स्टेशन मास्तरांना निवेदन देत समस्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न, महिला शौचालय आणि छताअभावी प्रवाशांचे हाल। नाशिकच्या मनमाडमध्ये शिक्षक मतदारसंघाचे पैसे वाटण्याच्या तयारीत असणारे दोघे ताब्यात, मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकाची कारवाई। मनमाडच्या गणेशनगर भागातील एका बंगल्यात पैसे वाटले जाणार होते। कोल्हापूरच्या बिद्री साखर कारखान्यावर राज्य सरकारच्या निषेधार्थ कामगारांची सभा, कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावर करण्यात आली होती कारवाई। हिंगोलीच्या कामगिरीमधील अनेक मुस्लिम बांधवांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, जिल्हा प्रमुख गोपू पाटलांसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घ्या, माथाडी कामगारांची भाजपाकडे मागणी। कोयना प्रकल्पग्रस्त अधिवेशन काळामध्ये विधिमंडळावर लाँग मार्च काढणार, 64 वर्षांपासून दुर्लक्ष केल्यानं कोयना प्रकल्पग्रस्त आक्रमक। महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी विधान भवनावर आक्रोश मोर्चा, ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांची माहिती। नांदेड हिंगोली महामार्गावर पावसानंतर ऊन पडल्यानं आकाशामध्ये इंद्रधनुष्याचा मनमोहक नजारा, निसर्गाच्या कलाकृतीमुळे प्रवाशांना भुरळ। शनी शिंगणापूरमध्ये उद्यापासून चौथऱ्यावरील दर्शन बंद होणार असल्याच्या बातम्या सगळ्या खोट्या आहेत। दर्शन बंद करण्यापूर्वी भाविकांना सूचना दिली जाईल, विश्वस्त मंडळामधील पदाधिकाऱ्यांची माहिती। दृष्टिहीनांची वारी यवतमाळमधून पंढरपूरला रवाना, दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचा उपक्रम। नांदेडमधील कंधारचा भुईकोट किल्ला काटेरी झुडपांच्या विळख्यामध्ये, परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्यानं पर्यटकांचा हिरमोड।